मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 18 डिसेंबरचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज आज खरे रिॲक्शन बाहेर पडलेत बरं का. आणि तुम्हाला मनापासून सांगते प्रेक्षकांनो, मला आज नंदिनी आणि पार्थचा खरंच थोडा राग आलाय बरं का. म्हणजे तुम्ही राग मानून घेऊ नका, पण आजचा रिव्ह्यू ऐकल्यानंतर तुम्हालाही सगळं स्पष्ट होईल. सुरुवातीला तर दाखवलंय की नंदिनी अशी उठून बसलीये, बेशुद्ध झाली होती ना काल. सगळे तिला उठवत असतात, तर नंदिनी अशी उठते. जीवा तिला काळजीने म्हणत असतो, नंदिनी पाणी घेतेस का ग? मानिनताई पण म्हणतात, नंदिनी पाणी पितेस का? जीवा आता एका ग्लासमध्ये पाणी आणतो आणि नंदिनीला देत असतो. नंदिनी त्याच्याकडे बघत पण नाही आणि अशी घाबरून लागली मानिनीच्या जवळ जाते. असं नाही वाटत आहे प्रेक्षकांनो की नंदिनी थोडी ओव्हर रिॲक्ट करते? ठीक आहे, ती दुखावली गेली आहे वगैरे, समजू शकतो आपल्या यांचा सगळ्यांचा भावनांचा खेळ वगैरे. पण तरी यांनी शांततेने, समजूतदारपणे हे सगळं प्रकरण हँडल केलं असतं, हे मला म्हणायचंय. तर आता बघा, हा जीवा तिच्याशी बोलायला जातो नंदिनीशी, "अगं बोल ना नंदिनी माझ्याशी, अगं बघ तरी माझ्याकडे." पण आता सगळेच्या सगळे पलटलेत बरं का प्रेक्षकांनो जीवा आणि काव्यावर. जीवा म्हणत असतो, "एक घोट तरी पाणी पी ना गं नंदिनी, माझ्या हातून पाणी पण पिणार नाहीस का गं?" आता बघा त्याचे बाबा म्हणतात, "ए जीवा, उठून बैस. हे बघ, तू तिच्याशी बोलायला जाऊ नकोस, नंदिनीशी बोलू नकोस." आता रम्या लगेच मध्येच म्हणते, "असंच पाहिजे यांना." आता ते मानिनी म्हणतात, "अहो असं काय बोलताय?" विक्रम म्हणतात, "थांब जरा मानिनी, थांब तू." विक्रम जीवालाच ओरडतात आणि म्हणतात, "हे काय आहे रे जीवा? अरे काय आहे हे? अरे तू एकट्या नंदिनीची नाही रे, आमच्या सगळ्यांची फसवणूक केली आहेस जीवा. काय रे? अरे कुठे कमी पडलो रे आम्ही मायबाप म्हणून? आम्हाला सगळं का सांगत नाही रे तुम्ही पोरांनो?" मानिनी म्हणते, "अहो विक्रम शांत राहा ना." विक्रम म्हणतात, "मानिनी काय सांगतेस तू मला सारखं-सारखं? अरे जीवा आणि काव्याचं पटलं तुला?" आता बघा प्रेक्षकांनो, मानिनीला आठवतं की काव्याने म्हणजे काव्याला तिने तीनदा-तीनदा विचारलं होतं की "बाई तुझा कोण आहे बॉयफ्रेंड?" पण काव्याने तेव्हा सांगितलं नव्हतं. पण काव्याने का सांगितलं नाही? जीवाने का सांगितलं नाही? या सगळ्याचा विचार कोणी करायलाच तयार नाहीये हो. बघा ना, कसे सगळे पटापट ब्लेम करतात काव्या आणि या जीवाला. त्यातनं पार्थ तर असा पलटलाय की विचारू नका. मानिनी आणि विक्रमचा राग आपण समजू शकतो. विक्रम म्हणतात, "काय करायचं रे पोरांनो आम्ही? अरे तुमच्या जोडीदारांनी काय करायचं? अरे या नंदिनीला कसं समजावून सांगू मी?" जीवा, जीवा तू गुन्हेगारच नंदिनीचा. खरंच तू गुन्हेगारच. आता जीवाला खूप गिल्टी वाटत असतं. आता मध्येच पार्थ म्हणतो, "आपण सगळेच गुन्हेगार आहोत. आपण सगळेच गुन्हेगार आहोत यांचे." यांना आता असं वाटतंय की आपल्याला माहित असतं तर आपण या दोघांचं लग्न लावून दिलं असतं. पण परिस्थिती जबाबदार आहे प्रेक्षकांनो. आपण सगळ्यांनी काल कमेंटमध्ये डिस्कस केलं होतं. यात जीवा आणि काव्याचा काय दोष आहे? त्यांनी बिचाऱ्यांनी परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलवलं. घरच्यांची बदनामी होऊ नये, या नंदिनीला, पार्थला त्रास होऊ नये म्हणून यांनी केवढं सॅक्रिफाईस केलंय यार. पार्थ आता खूप धक्का बसलाय बरं का पार्थला आणि तो म्हणत असतो, "कोण कुणाचा गुन्हेगार आहे कसं शोधायचं? किती गुन्हे झालेत हे कसं बघायचं?" आता तो जेव्हा असा भांबवल्यासारखा बोलतो तेव्हा जीवा आणि घरातले सगळेच जण बघायला लागतात पार्थकडे. पार्थ म्हणतो, "प्रेम नसतानाही वटसावित्रीची पूजा केली याला गुन्हा मानायचं, की प्रेम नसताना तो जळता दिवा हातात घेतला याला गुन्हा मानायचं? अरे बाबा तिचं प्रेम होतं म्हणून तिने केलं ना हे सगळं." पार्थ म्हणतो, "मी तुम्हाला माझ्या खोलीत आणण्यासाठी आटापिटा केलं काव्या, हा माझा गुन्हा आहे ना?" "हो हो, हा माझा गुन्हा आहे. नाही, मी एकीशी एंगेजमेंट केली आणि दुसरीशी लग्न केलं आणि मनात आणलं की लग्नानंतर होईलच प्रेम, हा तर खूप मोठा गुन्हा आहे. नाही नाही, म्हणजे मी 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 कसं ठरवू कोण गुन्हेगार आहे?" आता हा भांबवल्यासारखा करतो बरं का. मानिनी विक्रमला खुणवतात, "जा ना, पार्थकडे जा ना." हो, विक्रम आता डोळ्यात पाणी आणून त्या पार्थकडे येतात आणि म्हणतात, "ए बाबा पार्थ, अरे काय झालं तुला?" बिचारी काव्या प्रेक्षकांनो किती भांबवलीये बघा ना. मला जीवा आणि काव्याबद्दल खूप वाईट वाटते का कोणच ठाऊक. आता हे विक्रम त्या पार्थ जवळ येत म्हणतात, अरे पार्थ शांत बस बेटा." पार्थ म्हणतो, "नाही बाबा, नाही. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे ना बाबा. मी काव्याचा गुन्हेगार आहे." "का का का काव्या माझा गुन्हेगार आहे बाबा? मला काही कळेना." पार्थ असा भांबवल्यासारखा करतोय बरं का. मला ना खरंच म्हणजे आता हे प्रत्येकाचं आपापलं ओपिनियन असेल, पण मला पार्थची रिएक्शन नाही आवडली. काव्या त्या क्षणाला पण म्हणते, "पार्थ माझ्याकडे बघा. माझं ऐका ना पार्थ. अहो मी मी तुम्हाला किती वेळेला सांगायचा प्रयत्न केला ना पार्थ. मला तुम्हाला सांगायचंय, भूतकाळाबद्दल बोलायचंय. पार्थ, पार्थ मी तुम्हाला खूप सांगायचा प्रयत्न केला हो." आता पार्थ म्हणतो, "म्हणजे मीच गुन्हेगार आहे?" काव्या म्हणते, "पार्थ प्लीज असं नका बोलू. मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला. माझं असं म्हणणं नाहीये. अहो तुम्ही असं म्हणत होतात, की तुमचा काहीच रस नाहीये माझ्या भूतकाळात. तुम्ही स्वतः सांगितलं होतं तेव्हा पार्थ मला." आता पार्थ लगेच पलटतो आणि म्हणतो, "मला माहिती नव्हतं काव्या. अहो हा तुमचा पास्ट, माझा फ्युचर आणि प्रेझेंट आहे. हा हा माझा भाऊ जीवा.
हा तुमचा पास्ट आहे असं मला माहित नव्हतं काव्या. अहो मला वाटलं होतं की तुमचा असेल कोणीतरी वेगळाच मुलगा, म्हणजे तुमचा हा पास्ट जीवा आहे मला माहिती नव्हतं हो. मला मला तुम्ही सांगायला हवं होतं काव्या, की माझा भाऊ तुमचा पास्ट आहे. तुम्ही तुम्ही मला सांगायला हवं होतं. पण या सिच्युएशनमध्ये पण काव्या खूप सिन्सिअरली बोलते बरं का प्रेक्षकांनो. काव्या म्हणते, "पार्थ, धिस इज नॉट फेअर. धिस इज नॉट फेअर पार्थ. मी तुम्हाला कितीतरी वेळा, कितीतरी प्रसंगी तुमच्या समोर येऊन मी तुम्हाला विनंती केली होती. किती वेळेला म्हटले मी, की माझ्या भूतकाळाबद्दल मला तुम्हाला सांगायचंय. पार्थ मी काय करणार होते? अहो तुम्ही मला आणि आपल्या नात्याला एक्सेप्ट केलं होतं पार्थ. मी कसं सांगणार होते? का का करणार होते मी हे सगळं सांगा? पार्थ तुम्हीच माझं ऐकून घ्यायला तयार नव्हतात हो. खरंच." पार्थ आता म्हणतो, "हो, बरोबर आहे काव्या. मीच मूर्ख होतो. तुमच्या प्रेमात वाहवत गेलो." प्रेक्षकांनो याला आगदावणेपणा नाही म्हणत का? काव्या याला वेळोवेळी म्हणत होती, की "मला सांगू द्या माझ्या भूतकाळाबद्दल, मला सांगायचंय." पण याने काय सांगितलं, की "मला काही इंटरेस्ट नाहीये, तो भूतकाळ सोडून द्या, झालं ते झालं." तेव्हाही सांगत होती तर ऐकत नव्हता आणि आज पलटलाय तो प्रेक्षकांनो, असं माझं मत आहे बरं का. प्लीज राग नका मानून घेऊ. पण या बाबतीत प्रत्येकाची आपापली मतं असू शकतात. मला काव्याबद्दल खूप सिम्पती वाटते आता. तसं तर पार्थ आणि नंदिनी बरोबरही अन्याय झालाय, पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं, की जीवा काव्यासोबत जास्ती अन्याय झालाय. पार्थ म्हणतो, "हे बघा काव्या, मला असं वाटत होतं जे काही झालं तुमच्या मनाविरुद्ध झालंय. मला वाटत होतं तुम्हाला हे लग्न नकोय. पण काव्या मी लग्नाच्या आधी तुम्हाला विचारत होतो, तुम्हाला मला काही सांगायचंय का? मी तुम्हाला विचारत होतो ना काव्या? अहो लग्न ठरलं, नवरदेवाच्या वेशात होतो मी. तुम्हाला येऊन विचारत होतो, की तुमची तयारी आहे ना लग्नाची? तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीये ना?" आता त्या क्षणाला काव्याने का नाही सांगितलं पार्थला तेही काव्या छान एक्सप्लेन करते बरं का. आता पार्थ तो प्रसंग काव्याला आठवून देतो आणि म्हणतो, "काव्या, तुम्ही जर त्यावेळेला बोलला असतात, तर आपण हा प्रसंग थांबवू शकलो असतो ना. अहो आपण नसतं केलं लग्न." आता काव्या त्यावर त्याला सुरेख उत्तर देते हां प्रेक्षकांनो. खरं सांगू तुम्हाला, आजच्या या रिव्ह्यूला खरंच लाईक करायला विसरू नका. कारण आज यांचे जे संवाद दाखवलेत ना, ते खरंच अप्रतिम आहेत. आता काव्या म्हणते, "पार्थ, मी तुम्हाला कसं सांगणार होते? अहो त्यावेळेला काय झालं होतं लग्न मंडपात आठवतंय ना तुम्हाला? किती गोष्टी घडून गेल्या होत्या पार्थ. अहो माझे बाबा सगळ्यांच्या हातापाया पडत होते पार्थ. अहो त्यांचा फेटा त्यांनी काढून ठेवला माझ्या पायावर. अहो त्यांची शेवटची इच्छा विक्रम काकांनी मला बोलून दाखवली. माझ्या आईच्या तोंडाला काळं फासत होते लोकं. अहो काय करणार होते मी पार्थ सांगा तुम्ही? गावातल्या लोकांनी तुमच्या आईच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला होता आठवतंय ना तुम्हाला पार्थ? अहो माझ्या बाबांची बाबांची काय अवस्था झाली होती? नंदिनी ताईची सोयरी तुटत होती म्हणून लोक त्रास देत होते बाबांना. एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी काय करणार होते पार्थ? किती गोष्टी घडल्या पार्थ. माफ करा मला. मी नाही सांगू शकले तुम्हाला, नाही सांगू शकले." असं म्हणून काव्या आता हात जोडते या पार्थ समोर. पार्थ म्हणतो, "काय काव्या, लग्न करून घरी आलात. किती दिवस होतं हो आपण सोबत. तेव्हा पण तुम्ही नाही सांगितलत मला. तुमची घुसमट, चिडचिड कळत होती काव्या मला. पण ती का होत होती नव्हतं कळत हो मला. नव्हतं समजत. अहो तुम्ही माझ्या हातून श्रीखंड नाकारताना, आपल्या लग्नाचा फोटो नाकारताना, आपल्या लग्नाची फर्स्ट अॅनिव्हर्सरी नाकारताना एकदा तरी तुम्ही सांगायला हवं होतं हो मला काव्या. एकदा एकदा सांगितलं असतं ना काव्या, तर मी दूर गेलो असतो तुमच्यापासनं." लग्नानंतर पार्थ देशमुख इतकाच कळला का हो काव्या तुम्हाला? नाही, मी माझ्या भावाचं जॅकेट हक्काने घेतो, त्याच्यावर हक्कच सांगतो. पण माझ्या भावाचं ज्या मुलीवर प्रेम आहे त्यावर हक्क सांगायला नसतो आलो हो मी. खरंच नसतो आलो. अरे बापरे प्रेक्षकांनो, काव्याला पाठच्या प्रत्येक वाक्यावरती असं वाटतंय की जणू काही खूप तीक्ष्ण बाण तिला मारण्यात येत आहेत. खरंच ना प्रेक्षकांनो, बघा ना बिचारीने स्वतःच्या मनाचा एवढा हिरमोड केला. म्हणजे तिच्या तपश्चर्येचं, जीवाच्या तपश्चर्येचं काय हो हे फळ? अवघड आहे बाबा, हा विषयच अवघड आहे. आता तो जीवा येतो पार्थ जवळ आणि त्याला म्हणतो, "दादा काय बोलतोयस रे तू हे सगळं?" नंदिनी तर असा ड्रामा करतीये सगळं ऐकून न ऐकल्यासारखं. म्हणजे तिला खूप मोठा धक्का बसलाय आणि अचानक ती उठून पण बसते बरं का. आता शेवटी शेवटी दाखवलंय त्यांनी. प्रेक्षकांनो आजचा हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघत राहा. थोडासाही स्किप करू नका. आजचे संवाद त्यांनी अतिशय अप्रतिम दाखवले. तुम्ही आपल्या या व्हिडिओ रिव्ह्यूला भरभरून प्रतिसाद देतायत. तुम्हाला व्हिडिओ रिव्ह्यू आवडतोय. खरंच मला खूप छान वाटतंय. माझ्या कामाची पोचपावती मला मिळते. खूप बरं वाटतंय. आता काव्या बिचारी काय रिॲक्शन देणार होती? ती अगदी निस्तब्ध उभी आहे. जेव्हा जीवा आता या पार्थकडे येतो तेव्हा हा पार्थ पाठ फिरवतो. जीवाला फार वाईट वाटतं. जीवा म्हणतो, "दादा अरे असं काय करतोस रे? का पाठ फिरवतोयस माझ्याकडे बघून?" जीवा म्हणत असतो, "दादा बघ ना रे, बघ एकदा तरी तुझ्या भावाकडे. असं काय करतोस रे?"
पार्थ आता पुन्हा एकदा आगदावनेपणाच करतो बरं का आणि म्हणतो, "अरे जीवा, माफ कर रे तुझ्या या भावाला, माफ कर. मी तुझ्या प्रेमावर हक्क सांगून बसलो. माफ कर बाबा, मला चुकलं माझं. मी तुझा गुन्हेगार आहे." असं म्हणून हा पण त्या नंदिनीसारखं फटाफट स्वतःच्या तोंडात मारायला लागतो बरं का आणि स्वतःला कसा म्हणजे डिफेंड करतोय, म्हणजे स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करतो बरं का पार्थ आणि म्हणतो कसा, "ए जीवा, जीवा, आमचं लग्न लागलं ना तेव्हा तू तिथे नव्हता. बाबा आपण याला फोन केले होते ना. बाबा तुम्ही सांगा ना बाबा याला, आपण किती फोन केले होते याला." ते विक्रम म्हणतात, "बस बाबा, खाली बस. त्याला काही सांगायची गरज नाहीये बाबा." विक्रमला काही पार्थ आवरेना बरं का. विक्रम म्हणतात, "अरे बाबा, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी किती फोन केले होते जीवाला. अरे सगळ्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे पार्थ. अरे बेटा, त्या लग्नात 4-4 बळी गेले होते रे. त्या लग्नात तुम्ही कसा मार्ग काढला आम्हाला माहित नाहीये का पोरांनो?" आता रम्याला बघा ना कसं वाईट वाटतंय. वाईट नाही वाटत आहे, पण असं चिडवण्यासारखी ती अशी तिची रिएक्शन देतीये. आता विक्रम म्हणत असतात, "शांत हो पार्थ, शांत हो." जीवा त्या पार्थच्या पायाजवळ येऊन म्हणतो, "दादा, अरे दादा, अरे अरे असं काय करतो रे? मला सगळं माहितीये रे. तुलाही माहितीये. माझ्याकडे बघतोस का दादा? अरे तुला काही बोललो का मी? अरे अरे ते गाव, ते लग्नाचा दिवस, अरे नशिबाने ती मारलेली कानाखाली होती रे. तुझा नाहीये दोष दादा. अरे कोणाचाच दोष नाहीये रे दादा." पण पार्थ नंदिनीसारखंच रिएक्शन देतोय बरं का आणि म्हणतोय, "दोष नाही? दोष आहे रे. दोष आहे जीवा. अरे माझ्या उघड्या डोळ्यांना जे दिसू शकलं नाही, म्हणजे मी मी काव्याला खोलीत राहायला भाग पाडलं. माझं माझं चुकलं रे जीवा. जिला जिला मी खोलीत राहायला भाग पाडलं, तिचं मन माझ्या भावात गुंतलेलं होतं रे. अरे मी तिच्यातच नकळत गुंतत गेलो रे. मला मला असं करायचं नव्हतं रे. ए जीवा, जीवा त्या इनोसंट आहे हां. अरे, अरे आम्ही कुठलीही पायरी क्रॉस केलेली नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव बरं तू. अरे तू विचार त्यांना. माझ्यावर विश्वास नसेल तर हे बघ, मी ना फक्त नव्याने माझं प्रेम त्यांच्या समोर मांडत होतो. ठेवत होतो माझं प्रेम, पण मी नाही कुठलीच लिमिट क्रॉस केली रे जीवा." कुठल्या कुठे चालला प्रेक्षकांनो हा विषय. पण रम्या आणि वसू आत्या मात्र या सिच्युएशनवर खूप हसताय. डेस्टिनी पण यांच्यावर एक दिवस नक्की हसेल. जीवा खूप चिडतो आता पार्थवर आणि म्हणतो, "दादा काय बोलतोयस तू हे सगळं? अरे हे सगळं तुला बोलायची गरज नाही. अरे आम्ही सुद्धा." आता असं बोलता बोलता तो स्वतःला थांबवतो आणि म्हणतो, "दादा, अरे आमच्यात पण हे एक नातं होतं, पण आम्ही पण कधी कधी पायरी ओलांडली नाही दादा. अरे हे खरं सांगतोय रे मी. हवं तर मी देवासमोर उभं राहून शपथ घेतो मी कधीच काव्याला हातही लावला नाही रे." पार्थ म्हणतो, "अरे मी देवासमोर काय? अरे काव्याकडे, आई-बाबाकडे स्वतःच्या नजरेमध्ये मी उतरलो रे जीवा, उतरलो. माझ्या माझ्या खोलीकडे पाहिलं तरी किळस येईल रे आता मला, किळस येईल जीवा. अरे मी 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 दोषी आहे तुझा. अरे मी मी माझ्या प्रेमाची लक्ष्मण रेखा काव्यासमोर आखत राहिलो. मी त्या रेखेच्या बाहेर त्यांना पडूच दिलं नाही रे. मी त्यांना गुदमरून टाकलं. नाही, मीच त्यांना गुदमरून टाकलं. त्या एवढ्या गुदमरल्या की त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. त्यांना तुझ्याबद्दल जे वाटत होतं त्या मला सांगू नाही शकल्या जीवा. माझ्या प्रेमाच्या ओझ्याखाली त्यांच्या भावना त्यांनी दाबून टाकल्या रे, दाबून टाकल्या." पार्थचं जे बोलणं आहे ना प्रेक्षकांनो, अरे बापरे! त्याचा फार डीप अर्थ निघतोय. हे सगळं समजण्या पलीकडचं आहे. म्हणजे काय सांगू प्रेक्षकांनो आता. पार्थ म्हणतो, "नाही, माझं चुकलं जीवा, माझं चुकलं. मी मी त्यांना माझ्यावर प्रेम करायला भाग पाडत होतो. मी तुझा गुन्हेगार आहे." आता काव्याला हे सगळं असह्य होतंय बरं का प्रेक्षकांनो. तिला असं वाटतं, की आता तिच्या बहिणीशी जाऊन बोलावं, नाहीतर सासूशी तरी बोलावं. काव्य आता मानिनीकडे येते, पण बघा ना, या क्षणाला खरं तर स्त्रीने स्त्रीची साथ द्यायला हवी होती. पण मानिनी पण आता पलटते बरं का. काव्य आता मानिनी जवळ जाते आणि म्हणते, "मानिनी काकू, अहो मानिनी काकू, तुम्ही तरी बोला ना हो काहीतरी या परिस्थितीत." काव्या मानिनी जवळ जाऊन म्हणते, मानिनी काकू, तुम्हाला तुमच्या मैत्रिणीने सांगितलं होतं ना सगळं, पण मी तुम्हाला त्या मुलाचं नाव का सांगू शकले नाही हे तुम्हाला आज कळलं असेल ना. मानिनी काकू, मी खरंच सांगते हो मनापासून हे सगळं." मानिनी आता हळूच म्हणते काव्याला, "काव्या, त्यावेळेला कदाचित तू मला सांगायला हवं होतंस, की तू आणि जीवा ठीक आहे. तू जर मला सांगितलं असतं ना, तर काव्या आज जे घडलं असतं ते नसतं घडलं गं. तू कदाचित तेव्हा जीवाचं नाव सांगितलं असतं ना, तर तेव्हा मी नसते काही करू शकले. काय केलं असतं माहित नाही. पण तोपर्यंत मला दिसायला लागलं होतं गं काव्या. अगं तुला पार्थ आवडायला लागला होता. काव्या, मी कोणाला कळू नसतं दिलं गं. मला दिसत होतं, की जीवा नंदिनीमध्ये गुंतत चालला होता. मी कोणाला कळू नसतं दिलं गं बेटा, की तू आणि जीवा." आता जेव्हा या मानिनी असं बोलतात तेव्हा काव्याला खूप रडू येतं. इतक्या स्पष्टपणे जीवा आणि काव्याने त्यांची मतं मांडली आहे ना, खरं तर यांनी समजूतदारपणे बोलायला हवं होतं, असं एक मला वाटतं बरं का, एक रिव्ह्यूअर म्हणून. आता बघा, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय.
काव्या म्हणते, "मानिनी काकू." काव्या मानिनीला सुरेख उत्तर देते, "काकू मला माझ्या ताईच्या चेहऱ्यावरचं, या घरच्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हिरवून घ्यायचं नव्हतं हो काकू. खरंच सांगते मनापासून. ए माझी नंदिनी ताई, अगं ऐक की गं. अगं ऐक. अगं तुझं आणि जीवाचं नातं माझ्या नजरेसमोर बहरत होतं म्हणून नाही बोलू शकले गं. अगं जीवा तुझेच आहेत. तुझेच राहतील गं. डेस्टिनीने तुम्हाला एकत्र आणलंय ताई. जीवा तुझेच आहेत आणि तुझेच राहणार आहेत. खरंच गं ताई, बोल ना माझ्याशी. अगं तू हे जे काही बघितलंय ना ते विसरून जा गं ताई. अगं बघ ना माझ्याकडे ताई. अगं बोल गं तुझ्या काव्याशी." काव्या पोटतिडकीने नंदिनीशी बोलायचा प्रयत्न करत असते. पण आता या नंदिनीने एकच रट लावली आहे. प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे, अशी ती मनाशीच बरळत असते, पुटपुटत असते. काव्या म्हणते, "अगं ए नंदिनी ताई, काय बोलतेस? काय होतंय तुला?" नंदिनी म्हणत असते, "दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी तर एकत्र यायलाच पाहिजे." नंदिनी असं बोलते तेव्हा मानिनी म्हणते, "ए बेटा, अगं ए नंदिनी, जरा शांत होतेस का तू? काय झालं तुला?" आता नंदिनी धक्का बसल्यासारखी म्हणते, "नाही, नाही, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी तर एकत्र यायलाच पाहिजे." नंदिनी असं बोलते आणि उठून उभी राहते. आता एकीकडून पाहिलं तर असं वाटतंय ही शुद्धीत आहे. दुसरीकडून पाहिलं तर असं वाटेल, की हिला धक्का बसलाय. काही समजेनासं झालंय बाबा मला. तुम्हीच सांगा प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय? नंदिनी आता उठून उभी राहते आणि म्हणते, "नाही, नाही, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच पाहिजे." आता या एकाच वाक्याचा तिने जप लावलाय. आता या मानिनी आणि ते विक्रम, तिचे वडील सगळे घाबरतात ना. तिचे वडील पण तिथेच आहेत बरं का. जीवाला म्हणतात, "मानिनी ताई, अरे ए बाबा ए जीवा, अरे बोल त्या नंदिनीशी, इकडे ये." आता जीवा जातो बरं का नंदिनी जवळ आणि म्हणतो, "ए नंदिनी, इकडे बघ, माझ्याकडे बघ तू नंदिनी, असं काय करतेस? नंदिनी, हे सगळं जे तू बघितलं ना ते विसरून जा. अगं आपल्यामधलं काहीही नातं बदललेलं नाहीये." प्रेक्षकांनो, खरं सांगा मला, किती पोटतिडकीने जीवा आणि काव्या सांगतायत, की आम्ही आता सगळं विसरलोय. ठीक आहे, साहजिक आहे. हे सगळं विसरणं कुणालाच सोपं नाहीये, कारण घरातल्या घरात हे प्रकरण घडलंय. त्यामुळे हे सगळं असह्य झालंय, या घरच्यांना कबूल आहे. पण प्रेक्षकांनो, थोडासा समंजसपणा दाखवायला हवा. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवरती काळ ही एकच वेळ आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जीवा आता त्या नंदिनीकडे जाऊन मोठ्याने ओरडतो बरं का तिच्या कानामध्ये. तिला म्हणतो, "अगं ए नंदिनी, बघ माझ्याकडे. अगं बघ. अगं कालही आपण एकत्र होतो आणि आजही अगं आपण एकत्र असणार आहोत नंदिनी. अगं असं काय करतेस तू? बघ माझ्याकडे." काय हो प्रेक्षकांनो, या जीवा आणि काव्याच्या भावनांचा खेळ लावलाय नुसता. बिचारे सगळं विसरून पुढचं त्यांचं आयुष्य बनवायला जातायत, तर पुन्हा त्यांना भूतकाळात लोटतायत बरं का आता हे सगळेजण. आता जीवा त्या नंदिनीला म्हणतो, "बघ, बघ माझ्याकडे. मी तुझा हात नाही सोडणार गं. अगं कधीच तुझा हात नाही सोडणार नंदिनी. अगं तू माझी आहेस. आपण एकत्र आहोत. आपण एकत्र असणार आहोत. तुझ्या माझ्या कवितेची शपथ गं नंदिनी. मी नाही सोडणार तुझा हात." पण नंदिनी आता जीवाकडे बघते बरं का आणि म्हणते, "नाही जीवा, अजिबात नाही. दोन प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यायला हवं. पण तुमचा हातात आता काव्याचा हात असेल." असं म्हणून ती काव्याचा हात जीवाच्या हातावर ठेवते. जीवा आणि काव्या घाबरलेत ना आता. पार्थ नुसता तिथे उभं राहून बघतोय. स्वात्या आणि रम्या हसायला लागतात आता आणि असं मनाशी ठरवतात, "चला बरं झालं यांचं जे व्हायचं ते." काव्या आता त्या जीवाच्या हातावरचा हात एकदम झटकते आणि म्हणते, "ताई काय बोलतेस तू? कळतंय का तुला?" जीवा म्हणतो, "नंदिनी अगं काय बोलतेस?" नंदिनी म्हणते, "मी कायमच म्हणत आलीये की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं." म्हणजे हिच्या भूतकाळातलं हिला आठवतं बरं का. आणि ती म्हणते, की ते दोन जीव एकमेकांना नेहमीच पूर्ण करतात. असं नंदिनी बोलते आणि म्हणते, "खऱ्या प्रेमाचा तर मान राखायलाच हवा." तिचा भूतकाळ इथे दाखवलाय आणि पुन्हा पुन्हा ती हेच वाक्य बोलते, की दोन प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यायलाच हवं. तुम्ही दोघं एकत्र याल, नक्की एकत्र याल. मी तुमचं लग्न लावून देईल. मानिनी, विक्रम, त्या नंदिनीचे वडील सगळे पाहतच राहतात तिच्याकडे. हे काय चाललंय हिचं? जीवा आणि काव्या भांबावून जातात आणि एकमेकांकडे पाहायला लागतात. विक्रम शेवटी त्या नंदिनी जवळ येऊन म्हणतात, "ए नंदिनी, वेडी आहेस का? अगं काय बोलतेस तू हे? अरे काय बोलतीये ही?" आता नंदिनी म्हणते, "आई बाबा, आपण आता झालेली चूक सुधारूया. आपण या दोघांचं लग्न लावून देऊया." नंदिनी आपली नॉनस्टॉप बोलते बरं का. त्या जीवाला काही उमजेना, काय बडबडते ही, असं काय, सगळ्यांना खूप धक्का बसलाय असं दाखवलंय त्यांनी. पण रम्या आणि वसुआत्या मात्र खूप हसताय या सिच्युएशनवर आणि आजचा हा भाग संपला इथेच. आता बघा पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय, की नंदिनीने आता सगळ्यांसमोर एक्सपोज केलंय, की आम्ही घटस्फोट आधीच फाईल केलेला आहे. जीवा तिची माफी मागत असतो. "अगं नंदिनी, असं नको करूस गं. मी तुझाच आहे." पार्थ म्हणतो, "आम्हाला काही कठीण जाणार नाहीये आता घटस्फोट घेणं. मी आणि काव्या घटस्फोट घेऊच."
नंदिनी आता सगळ्यांना सांगते की आम्ही घटस्फोट आधीच फाईल केलाय आणि आता ती घर सोडून चालली आहे बरं का. जीवा तिला थांबवतोय, हात जोडतोय जीवा तिच्या समोर. नंदिनीला म्हणतोय, नंदिनी जाऊ नकोस ग मला सोडून, तू माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य आहे. पण नंदिनी आता जीवाचा आणि तिचा फोटो खाली फेकते, फोडून टाकते आणि म्हणते हेच अंतिम सत्य आहे आपल्या आयुष्याचं. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. काय होईल पुढे? याचा एक प्रोमो आलाय. यामध्ये जीवा आणि काव्याने ठरवलंय की त्यांचं प्रेम पुन्हा जिंकायचं. या दोघांना पुन्हा एक नवीन संधी मिळेल का? काय वाटतंय तुम्हाला? बापरे, आज मालिकेत भरपूर डायलॉग होते. आवडला ना तुम्हाला आजचा रिव्ह्यू? मग नक्की लाईक करायला विसरू नका आणि प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी मी आशा करते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.